आली तेव्हापासून ह्याच खोलीत राहून राहिली मी. एखाद्या वेळेस माझी आई मला चांगली खोली नाही देत. जेव्हा येतो तेव्हा हेच खोली घे बाई. हा, समजतं म्हणून समजायलाच लावते मला. एवढ्या मोठ्या खोल्या आहे घरात, एखादी देऊ नाही शकत. माई अधिकार तेवढाच आहे ना घरात. पोरायला चांगल्या खोल्या आणि पोरगी होय म्हणून कशी देऊन देते. नाही, लय ऐकलं आता छाया ना. आता नाही ऐकत मी. आता मी बी चांगली खोली मागतो. माझ्या नवरा तर काही मला सध्या घ्यायला याचा राहिला नाही. मग आता मला राहिले खोली तर लागली. मग मी याच खोलीत राहू काय? हा, याचा छत पाय. हे काय छत होय? जुनं घरातली एक खोली हे तशीच ठेवली. मला तर असं वाटते माझ्यासाठी ठेवली काय काय माहिती खोली. माहीतच होतं यायले पोरगी होईल, पोरगी येईल आणि इथंच राहील ह्या खोलीत. हेच खोली देऊ तिला आपण राहायला. कधी पाणी आलं काही आलं ते गळत नाही काही खोली. हा, मग सगळा बिस्तारा ओला आणि त्याच्यात ओल्यात झोपू मग मी. माया बी अधिकार तेवढाच आहे घरात जेवढा का पोरायचा आहे. आता मी म्हणतो आईले बाबाले मला खोली द्या म्हणून चांगलीवाली. हा, नाही तर मग मला माझा अधिकार द्या म्हणून. नाही तर वैशाली वहिनी जोपर्यंत आहे नाही तोपर्यंत त्या खोलीत राहतो म्हणून मी. हा, त्यानं मला सप्पा काय म्हटलं कुलूप लावतो म्हणे मी म्हणे. आणि कायले कुलूप लावा लागते? घरात काय चोरा आहे काय? आई बाबा अन त्याच्याच त्या दुसऱ्या काय म्हणते जावा अन मी माझ्यासाठी लावते काय कुलूप? काही खोलीत राहिले नाही म्हणे. मला म्हणे चांगल्या म्हणे कुलूप लावतो म्हणे. अशा कशा कुलूप लावता म्हणून? मला आत्ताच जा लागन ना म्हणा लागन वय आईले. तेव्हा कुठं मग आई म्हणजे हिचे वैशालीचे बाबा येईन तर त्याच्या समोर तिच्या सोबत गोष्ट करन का बाई दरवाजा उघडा राहू दे, छाया तिथं राहील. नाही तर तिचे बाबा येईन ते चालली जाईन तिकडल्या तिकडे कुलूप लावून. त्याच्यापेक्षा मी पहिलेच जातो ना. कुलूप लावू नको म्हणायला लावून म्हणून आईले. उघडच ठेवायला लावू म्हणून. मी राहतो म्हणून त्या खोलीत. माझ्या बॅगा घेऊन जातो मी तिकडे लागन तर. चल छाया, उशीर नको करू. उशीर जर झाला ना तिथंच राहा लागन तुले. मी बी जातो ना. माझ्या आईलेच म्हणतो ना सगळ्यात पहिले. मग आईच करून माझ्यासाठी जे करायचं आहे ते. बाबा तर करतच नाही. बाबाला तर बरंच आहे, तिथंच राहिली पाहिजे म्हणते पोरगी काही झालं तरी. ना माय भाऊ माझ्या ऐकून बोलून राहिले कोणते. मग आता माझ्यासाठी तर मलाच करायला लागन जे करायचं आहे ते. आई 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 अरे छायाबाई, तू कधी आली? रक्षाबंधनसाठी आली का आतापासूनच? तुम्हाला रक्षाबंधन मोठी याद येते पण बहिणीची याद नाही येत. बहिणीला काय दुःख आहे काय सुख आहे त्याची याद नाही येत तुम्हाला कधी? का जाव जरासं बहिणीला विचारपूस करावं का काही. आली कधी याद एखाद्या भावाले? काऊन बाई, काय झालं? कायचं दुःख आहे तुले? काही झालं काय? काय झालं काय म्हणतं? एवढं मोठं झाल्यावर आतापर्यंत कुठं गेला होता तू? आजच उघडला. बाई, कामाच्या संदर्भात गेलो होतो मी 2-3 दिवस बाहेर. बोल ना, काय झालं होतं? सांग ना मला अडचण. काय अडचण सांगू तुले? 2-3 दिवस झाले मी आली तवाची मला त्या पडीत खोलीत ठेवलाय म्हटलं तिकडे जुन्या घराच्या खोलीत. हा, ह्या घरात माझ्यासाठी जागा नाही ना. मग काय करण ठेवलं मला त्या खोलीत. अडगडीचं सामान होई गणी मी. आहे ना बाई, एक खोली खाली आहे ना ह्या घरात. हो आहे, पण त्याच्यात तर सामान आहे भरलं घरातलं. ते कुठं टाकू आता नेऊन? म्हणून मला ती खोली दिली. हा, मग मग बरोबर आहे. मग खोलीच नाही तर मग काय देईन तुला जागा? मग काय झालं त्या खोलीला? तर मस्त खोली आहे ते. मग राही ना तिथं जाऊन त्या बायकोला घेऊन. मी त्या खोलीत राहतो, तू जाय तिथं त्या बायकोला घेऊन राहिले. काही बोलतो छायाबाई तू? परी राहते काय त्या खोलीत? तुला तर माहिती आहे तिच्या बाबाचा केवढा मोठा बंगला आहे तो. हा, हेच तर घर तिच्यासाठी काहीच नाही आहे. पण तरी ती इथं राहून राहिली. आणि तिला जर त्या खोलीत ठेवलं तर राहील काय ते? आणि मी राहू म्हणजे मी कायच्या ते राहतो? तुम्ही बायको राहत नाही. तुमच्या बायकोला चांगलं घर पाहिजे, मला असंच पाहिजे नाही. आता मी काय करू बा? असती खोली एखादी जास्तीची आईले म्हटलं असतं का, बाबाले म्हटलं असतं का देऊन द्या बा म्हणून ती खोली. मी स्वतः देऊन दिली असती तुले. पण हायच नाही जास्तीची खोली, तर कुठून देऊ मग? अरे सुमित, एक गोष्ट सांगू काय तुले? सांग ना बाई, कोणती गोष्ट? अरे वैशाली वहिनी गावाला चालल्या तर डिलिव्हरीसाठीच चालल्या त्या आता. 2-3 महिने काही येत नाही तिकून. मग त्याची खोली तर रिकामीच आहे ना आता. त्याच्यात राहतो म्हटलं मी. मग राही ना बाई, कोणती अडचण आहे त्याच्यात राहिले तुले? राही ना. वहिनी राहू देते तशा. वहिनी चांगल्या आहे वैशाली वहिनी. आता त्या मागच्या वेळेस होत्या नाही, 7व्या महिन्याला गेल्या होत्या अधिक महिन्यात. तर आम्ही दोघं तर तिथंच राहिलो. माझ्या खोलीचं काम चालू होतं तर. मला नाही रे अडचण, पण वहिनी म्हणे मी कुलूप लावून जातो म्हणे आता. हा, मी म्हणे उघडं नाही ठेवत म्हणे कोणासाठी. नाही नाही, कुलूप कायले लावून जाते वहिनी? मागच्या वेळेस तर उघडंच ठेवलं होतं. अन तिथं गेल्यावर मग आम्ही फोन लावला. राहू काय म्हटलं तुमच्या खोलीत? तर राहा म्हणे. तर आम्ही किती दिवस 1-1.5 महिना राहिलो त्याच्या खोलीत. मग तू नाही राहू शकत बाई? राहू शकतं ना. राय मग, मी म्हणून लागन तो वहिनीले. हो म्हणणं रे, म्हणू लागणं. मी काय म्हणतो, मी आता आईच्या खोलीतच चालली होती. आईले म्हणाले पण आता तू भेटला का नाही तर तू म्हण जरासं वहिनीले शब्द टाक. तू ऐकलं तर ऐकलं, मी लागन तर आईले म्हणून येतो. ठीक आहे ना, म्हणून ना. म्हणून काऊन नाही? म्हणून आपलंच घर होय. आपल्या घरावर आपला अधिकार नाही काय? अशा कशा त्या कुलूप लावून जाईन त्याच्या खोलीले? म्हणे ना रे मला जातो म्हणे मी म्हणे. त्याचे बाबा येते आज घ्यायला त्याले. जा ना म्हणा, जाता तर. पण खोलीले कुलूप कायले लावून जाता म्हणा. नाहीतरी दादा आहे नाही. खोली तर खालीच राहते. बंद बंद राहिल्यापेक्षा त्याच्यात जर कोणी ना कोणी राहिलं तर साफसफाई राहते तेवढी. हो तेच 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 म्हणून राहिली होती मी. पण त्या कधी ऐकायलाच खाली नाही राजा. ऐकते बरोबर ऐकते. चल आपण म्हणू. बाई वैशाली, वैशाली. कोण पाहिजे तुम्हाला? बाई, माई पोरगी पाहिजे वैशाली. मी नाही ना. घरात कसे काय घुसले तुम्ही? बाहेरून आवाज द्यायचा होता ना. तेवढं समजत नाही का कोणाच्या घरात जायच्या वेळेस असंच जात असते काय म्हणून? बाई, कोणाच्या घरात नाही घुसलो मी. माझ्या पोरीचंच घर होय ना हे. कोणती पोरगी? कुठून आणलं तुमच्या पोरीनं घर? हा, आमचं घर होय म्हटलं हे. पोरीचं सासर होय ना बाई हे. तुमच्या पोरीच्या सासरच्या पहिले माय माहेर होय म्हटलं हे. हा, तर तुमच्या पोरीचं घर माय पोरीचं घर नका करू तुम्ही. माय घर होय म्हटलं हे, माय बाबाचं घर होय. काय बाई, वैशाली वहिनीचे बाबा होय ना ते. असू दे होय तर काय करू मी? नाना बाई जरासं डोकं जाग्यावर ठेवून बोलत जा ना.
कोणाला काय बोलून राहिलो याचं भान तर ठेवत जा. तू शिकवशील मला हा कसं बोलायला लागते म्हणून कोणासोबत असं डायरेक्ट घरात घुसत असते का कोणाच्या. कोणाचं म्हणजे त्याच्या पोरीचं घर होई हे, तुमचं घर नाही होय. माझं घर होय म्हटलं हे, माझ्या बाबाचं घर होई हे. तुमच्या बाबाचं असं आमच्या मामाजीचं घर होय म्हटलं हे. तुमचा काही अधिकार नाही इथं. कोण नाही विचारत तुम्हाला इथं. हा बिना यानं तर चाललंय इथं आणि इथं दादागिरी करून राहिले काय. तुला म्हटलं नवऱ्यानं डोक्यावर चढून ठेवली आहे म्हणून तू वाह्यात सारखी बोलतं. वाह्यात तुम्ही आहे ना बाई, आम्ही नाही. आम्हाला चांगले संस्कार आहे. बाई 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 बोलू नका एकामेकीले. माझ्यासाठी मी जातो डबल बाहेरून आवाज देतो. नाही नाही बाबा काही गरज नाहीये. ते बाई वाया गेली आहे पूर्ण. हा म्हणाले तर आमची ननद होय पण ह्या घरची म्हणून सोबतही नाही. काय झालं बा कोण भांडून राहिले. मग वैशालीचे बाबा आले काय. या या इवय बा या ना या बसा बसा. आता बाई तुमच्या पोरीला सांगा हा अपमान करून राहिला त्या वैशाली त्याच्या बाबाचा. तुम्हाला म्हणता नाही येत काय काही त्याईले बोला ना काही. कोण बोलून राहिली काही त्याईले. हा आता बाई त्याईले काय म्हणते घरात कायले आले म्हणते. हा आणि कोण होईन काय होईन दरवाजात जाण तिथून आवाज द्या अशी म्हणून राहिली. पागल झाली काय गडे हे पोरगी. ओ छाया इकडे ये. बाबा या ना या बसा. वैशाली ताई येते मी आवाज देतो वैशाली ताईले. बसा तुम्ही. हो बेटा हो हो बसतो बसतो. वैशालीला विचार बेटा तयारी झाली काय म्हणा. बाबा आले म्हणा घ्यासाठी. हा हो झाली आहे त्याची तयारी. सामानच भरून राहिल्या त्या द्यायचं. बसा ना तुम्ही तोपर्यंत. हो मामाजी बसा 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 तुम्ही. मी परीले चहा करायला लावतो. हो बसतो. तू कधी घरात चाल तिकडे सांगतो तुले कसं बोलणार आहे ते तर. काय म्हणते बाबा काय म्हणते. बाबाची तब्येत गिब्येत मस्त चांगली आहे. अन वावरात गेले असं आता. हा बाबा उठले नाश्ता पाणी झाला त्याचा. तर त्याचं कसं आहे सकाळी इकडे तिकडे फिरायला गेल्यापेक्षा वावरातच चालले जाते. मस्त आपले पायी जाते आणि तिकडून पायी येते. हो आपल्या वावरावर ध्यानही राहते आणि थोडंसं काय म्हणते तर चालणंही होते. शरीरासाठी चांगलं राहते. नाही तर काय तर ह्या गाड्या घोडीनं सगळं माणसाचं तंत्र बिघडून टाकलाय. हो पण आता गरज आहे ना त्या वस्तूची. आता येईन मी तर बाळाच घेऊन येईन खोलीत डायरेक्ट. तोपर्यंत आता मला येणंच होत नाही. आता मी सगळं सामान घेतलं आठवण ना. आता बाबा येणारच असन. वैशाली ताई काय करून राहिलं व झालं काय सामान भरणं तुमचं. हा झालं ना सामान भरणं झालं. आता बाबाची वाटच पाहून राहिली. आता जेवण खावं नाही झालं म्हटलं आता बाबा येईन मग निघून जाईन म्हटलं. तुमचे बाबा आले ना वैशाली ताई. तुम्हाला आवाज नाही आला काय. काय बोलतो माझे बाबा आले. मला आवाजही नाही आला गड्या. थांब येतो मी. मला आवाजही नाही आला माझे बाबा आले म्हणून. तिकडच्या तिकडे बसले असन ना. वैशाली ताई त्या छायावर थोडासा भरोसा करू नका तुम्ही. ते बदमाश आहे ते. तुम्ही लस लाड करून घेतला म्हटलं. ननदोय करून तुमच्या बाबाचा किती अपमान केला म्हटलं. आता माहित आहे कोण होय तुम्ही. कायले आली इथं. दरवाजात जा तिथून आवाज द्या. डायरेक्ट घरात कसे आले. काय बोलतो वो छाया ताई बोलल्या काय अशा. तुम्हीच म्हणा छाया ताई. मी तर छायाच म्हणतो. काही ढंगाची नाही आहे ती. हा अन तुमच्या रूमसाठी लय करून राहिली. तुमच्या रूमची चाबी दे जा नका तिले. नाही मी माझ्या रूमला लॉक लावून चालली. कायले ठेवू उकडं. मागच्या वेळेस माहित नाही का किती तमाशा करून ठेवला तर माझ्या खोलीत. तर मागच्या वेळेस तरी मी तिकून येऊन म्हटलं सगळं साफसूफ केलं. तू सांग आता होईन का माझ्याकून. लहानसं लेकरू घेऊन येईन मी. माझ्याकडून होईन का साफसूफ. कोण करण मग हे. हा सगळा गह्याटा करून ठेवते इथं ना. मी नाही. आता मी खोलीची चाबी देत नाही आणि उघडे ठेवत नाही. त्याच्यासाठीच तक करून राहिली ती. खोलीची चाबी भेटली पाहिजे. खोली भेटली पाहिजे तुमची. मी देतच नाही ना मोहिनी. दिनतच भिनकनी ते. आता बाईला म्हणून ना मग का मागून द्या म्हणून. नाही आता बाई कशा म्हणून. माझ्या खोलीवर माझा अधिकार आहे. आता बाई काहीच नाही म्हणू शकत कोणाला दे का नाही दे म्हणून. तेच म्हणतो. चला तुमचे बाबा बसले वाट पाहून राहिले तुमची. हो चल बरं झालं तू सांगायला आली. आता तिने अपमान केला ना. माझ्या समोर बोलली पाहिजे आता फक्त 2 शब्द मग माहीत पडते तिले. तिला आतापर्यंत फक्त वैशाली गरीबच रूपात दिसली. आता तिला समजून वैशाली काय रूपात आहे तर. बाबा आले तर मला एखादा फोनही नाही लावला तुम्ही. फोन लावला असता तर मी समोर येऊन उभी राहिली असती. अरे बाई मी आलो आणि बॅटरी खतम होऊन गेली. बॅटरी चार्जच नाही काही मोबाईलची. मग म्हटलं आता जाऊ दे. घर काही दुसऱ्याचं आहे का परक्याचं आहे. चला म्हटलं डायरेक्ट घरात जाणं बोलून घ्या म्हटलं. पोरीला आवाज द्यावं म्हटलं. झाली का बेटा तयारी झाली काय. झाली असेल तर चला ना मग. बाबा जेवण नाही करत काय तुम्ही. नाही बेटा जेवण करून आलो मी आता एक घास खात नाही. पोटात जागाच नाही व्हायला काही. बाबा तुम्ही आले तर तुम्हाला कोणी काही बोललं काय घरात आल्यावर. नाही बेटा मला काय कोणी बोलणार आहे. नाही कोणी नाही बोललो मला. मी आलो आणि ह्या पोरासोबत बोललो ना बसलो इथं. बाबा तुम्ही जरी सांगा नाही पण मला माहित नाही होत काय. चालूच राहते. नादान असते एकाचे. नादान माणसाले माफ करून द्या लागते. माफी करून चलत शिका लागते. काय आता काय थोडशासाठी काही बोलता कोणाले. म्हणून म्हटलं जाऊ द्या काही नाही. तयारी झाली असेल तर चला ना बेटा निघू ना. मग हे पाण्या पावसाचं वातावरण होते. हा बाबा माझं सगळं तयारच आहे. जवळ कधी येते म्हणते. काही आला होता फोन घेऊन. हा जवळचा फोन रोजच येते. सकाळ संध्याकाळ दुपार 3-4 वेळा येते. येईन म्हणे बा. आता मी तिकडे चालली तर कायची येईन ते. तरी ते उद्या परवा येईन. काहून का निघाले आहे तर त्याला थोडासा वेळ लागून आले पण येऊन जाईल. तिकडेच भेटायला येईन म्हणे. मग मी म्हणे म्हटलं ठीक आहे तिकडे जा म्हटलं. बरं ठीक आहे तिकडे आलं तर चालते. काही फरक नाही पडत. तेवढ्याच जवळचा पाहून चालून जाते. इकडे काय आवाज दिला त्या मुले. मी बोलून राहिली होती तिथं तर इकडे चाल काय म्हणता आता. कायले तिथं ती तंबा करून राहिली. हा तिनं जर सांगितलं विनोदले म्हणजे मग का हे बोलली माझ्या बापाले तर काय करून तो साराचं सारा हिसकून घेईन म्हटलं. आणि दिन हाकलून काहून ऐकत नाही तू. आणि तिच्या बापाले वैशालीच्या बोलायची काय गरज हो तुले. हा असं बोलत असते काय मोठ्या माणसाले तोंडाच्या आवडीनं. काही त्या घरी काही खायला आले काय.
आई माया कधी पहिलेच दिमाग खराब झाला, त्याच केला माझा दिमाग खराब म्हटलं. काय ना झाला तुझा दिमाग खराब, मी दुरुस्त करून देतो. सांग काय ना झाला खराब, काय ना झाला म्हणतो आता. ते खोली देऊन दिली मला झोपाले. हा सगळ्याच्या चांगल्या चांगल्या खोल्या, तू बी खोली चांगलीच आहे. आणि माझी खोली कशी आहे ते खोली सांग ना. पाणी जर आलं रातच्यानं तर गयन नाही का ते, सारा बिस्तरा ओला होईल आणि मी त्या ओलात झोपू मग. पागल खोपड्याचे शिवला आहे ना ते वरचं, गळते काय ते आता. यंदाच तर शिवलं ते आता उन्हाळ्यात, आता गळत असते काय. आणि कोणतं त्याच्यात ते आहे, हा वजन आहे का काय आहे का ते गयन. आणि एवढं पाणी येऊन राहिलं, तुझ्या सांगावर पडून राहिलं आणि आलंय तर इकडे येता नाही तुला झोपाले. नीरा काय म्हणते तमाशा घराची सवय पडून गेली. तिथं तर तिथं केलं, आता इथंही करून राहिली काय. तिथून हाकललं तर इथं आली, इथून जर हाकललं तर कुठं जाशील आता. हे काही मला सांगू नको. हे माझ्या हक्काचं घर आहे, किती झालं तरी बापाचं घर आहे. इथं मी जन्म घेतला, माय म्हटलं अर्धा अधिकार आहे. भुलजो नको म्हटलं इस्टेटीत. तुला मागायचा आहे ना अर्धा अधिकार, तर तुझ्या बापाले माग. मला कायले सांगतं, इथं तर मलेच काही नाही. हा मलेच तर फुटकी कवडी नाही, तर तुला काय भेटणार आहे. तू सांग मग बाबाले, काय छायाले काहीतरी देत जा म्हणून. त्याला देता आणि मला काऊन नाही. मी पोरगी म्हणून काय झालं, 4 हिस्सा कर जा म्हणा. झाल्या काय हिस्से वाटण्या, मेलो काय आम्ही. जिताच आहे ना अजून, जिता पण हिस्सा करायला लावता काय. आई आणि समोर काय गॅरंटी तुझे पोरं मला दिनच म्हणून. कायच्यावरून म्हणतो तू. तुम्ही गेल्यावर आताच नाही विचारत ते मले, तर खरंच ते लग्न मग तुम्ही गेल्यावर विचारन काय ते मले. सारेच विचारते, काऊन नाही विचारत. आपण जर चांगलं राहिलं ना तर कोणी विचारते. आपल्यात जर तोंडाले काय म्हणते त्याले हे नाही आहे, जराशी लिमिट नाही आहे, तर काय करा समोरचा. तुला एक बोलता येते त्याला 2 बोलता येते. तू जर नाही बोलली तर थोडी नाही बोलत. तू बी मला समजावतं काय, मला नको समजाव. हा मग आता मला ते खोली मागून दे. ते वैशाली वहिनी गावाला चालली आता, तिची खोली उघडी ठेवजो म्हणा तिले. तिची खोली उघडीच राहते. तिने आजपर्यंत कधी कुलूप लावला आहे का खोलीले. कधी जाते तर उघडीच राहते. तिथं राहायचं तुला राहायचं आहे तर. नाही म्हणे त्या कुलूप लावून जातो म्हणे मी माझ्या खोलीले म्हणे. हा अशा म्हणे म्हटलं मले. मी म्हणन तिले, तू कायले टेन्शन घेतं. हा मी मागून देईन तिला खोली. चाल आता अजून म्हणन ते म्हणून शिकून राहिली असं म्हणून माय पोरीले. असं होते मग मला सुनाई बोलते म्हटलं तिकून, त्या बापाही बोलते इकून, पोरही बोलते. त्यासाठी मला साऱ्या गावाचं ऐका लागते बिचारे. ताई माईकून कोणी ना कोणी तर पाहिजे व. सगळे जण त्या सुनाईच्या ऐकूनच आहे ना, माईकून कोणीच नाही घरात. बाई तसं वागा लागते ना माय. मग सुनाईच्या ऐकून जर आहे ना, पोरीच्या ऐकून नाही माय बाप, तर सुना तर चांगल्या असन ना. हो बापा आता तुझ्या सुनात चांगल्या आहे, मी तर खराबच झाली आता. चाल चाल मी मागून देतो तिला वैशालीले. चालली जाईन नाही तर ते. हा तिचे बाबा आलेच आहे, तिची काय तयारी गियारी सारं झालंच आहे. बातच होते तिचं, उठणं चालली जाईन. मग लागन तर मग बसता येते बोलता येते. हा तुम्हाला खोली मागून दे, मी राहत नाही त्या खोलीत आता. तसंही तिकडे एकटं मला गमत नाही एकटीले. हा मला इकडची घरातलीच खोली पाहिजे. वैशाली झाली का तू तयारी, निघाली काय आता. टाईम आहे आता बाई, काऊन काय म्हणत होत्या. अजून टाईम आहे आता. बसन ना बाबा, 1-2 घंटे बसन. चहा पाणी करतो, नाश्ता गिश्ता करतो, मग जाऊ आम्ही. हो म्हणा जाय, आज जाय उद्या जाय असं नाही म्हणत मी. आजच जाय आताच जाय म्हणून. पण म्हटलं तू कुलूप लावून चालली म्हणते खोलीले. हे छाया म्हणे बा मला अशी, वहिनीले म्हटलं म्हणे का उघडं राहू दे जा, तर ते म्हणते म्हणे का मी कुलूप लावून जातो. हा त्या बाई कुलूप लावून चालली मी. माझ्या कपाटाले कोणी कुलूप नाही आहे, ते खराब झालं त्याचं. तर मग मी आता खोली कशी उघडी ठेवू. माझं सगळं सामान तसंच पडलं आहे. एवढे मोठे कपडे लत्ते सोनं नाणं मी काही घेऊन चालली काय. सगळं सगळं कपाटातच राहते माया. तो कुठं जाते आपल्या घरातून. घरातलं घरातच राहत असते. मी चोर दिसत असन ना तेले वाटत असन ना का नंदीनं चोरून गिरून घेतलं तर. ननदबाई हात सोडून बोलू नका काय, असं नका समजू तुम्ही. मोहिनी बार बोलते, वैशाली एकच डाव बोलते. काय मी आयुष्यात कधी डबल बोलणार नाही, तुमचं तोंड पाहणार नाही म्हटलं. माझ्या बाबाचा अपमान केला तुम्ही आणि आता अजून बोलून राहिल्या. मी तुम्हाला असं म्हटलं काय का तुम्ही चोर आहे का, चोरी करता का काही म्हणून. तुम्ही असाल म्हणून तुम्हाला लागली. मी कायची चोरी केली तुमच्या घरी. हा म्हणजे मी काय ते खोलीत झोपू नाही शकत काय तुमच्या. एवढं काही आहे. माझ्या बाबाचंच घर आहे ना, का तुम्ही सोबत आणलं तुमच्या बाबाच्या घरून लिमिटमध्ये म्हटलं. हा मी भुलून जाईन का तुम्ही ननद होय म्हणून, हे लक्षात ठेवजा तुम्ही. बापा नाही तर काय नंदीची इज्जत करून राहिल्या तुम्ही. काय नंदीसाठी करून राहिल्या. तुमची लायकीच नाही आहे ना करून घ्यायची, तर काय करू आम्ही तुमचं. बेटा बोलू नको वैशाली, चला गावाली कर तयारी कर बेटा. चल आता काही नाश्ता पाणी नाही, चहा पाणी नाही, काहीच करू नको. चल गावाली चल. बाबा ते मला कमजोरच समजते. त्याला असं वाटतं का वैशाली पागल आहे, कमजोर आहे. हा मी कमजोरही नाही आहे, मी पागलही नाही आहे. समजते मला सगळं. फक्त एवढं आहे का मी बोलत नाही, लक्ष देत नाही, कारण तुम्ही मला तसं शिकवलं पहिलेपासून. पण मी जर माझ्या हदवर आली तर म्हटलं मी यायची हद कुठपर्यंत आहे ना तर दाखवून देऊ शकतो यायले. आता बाई मी कुलूप लावून जातो काय. त्याला जिथं राहायचं आहे तिथं राहील. माई खोली काही कोणासाठी राहासाठी नाही आहे. मागच्या वेळेस म्हटलं मी महिनाभर खोली दिली यायले, तर येईनं माझ्या खोलीचा हाल काय केला होता माहित आहे ना तुम्हाला. बसतं मग मी आता काहीच देत नाही. मी दादाला फोन करतो, त्याला सांगतो खोली द्यासाठी. दादाला सांगा नाही तर कोणालाही सांगा. दादाही काहीच करणार नाही आहे आणि कोणीच नाही काही करणार आहे. हा माई खोली होय मी कोणाला देऊ शकत नाही. आणि ज्यानं मला म्हटलं का देऊन दे, तुमच्या भावानं म्हटलं का कोणा म्हटलं हे देऊन दे, त्यावेळेस मी माझं सगळं सामान काढन आणि मी चालली जाईन तिकडे गावाला राहिले. जाणं तुझ्याच खोलीत जाणं बिचारे. जाय तुझ्या खोलीत. इथं फालतूचा तिथं नको लावू. त्या बापींना अजून बोमलन हाय तर शांतीनं राय. घरातही शांती टिकू दे जराशी.
तूही मलाच बोलवा ही, तूही मलाच बोल. तूही सुनायची शिकून झाली आता. सुनी पोरीची तुला काहीच नाही राहिली. खरंच माहिती किंमत इथंही नाही तिथंही नाही. मला कोणी विचारत नाही, ना सासरी ना माहेरी. आता मीच पाहतो मला काय करायचं आहे तर. हो पुरी, कुठं जाऊ नको, घर घे सोडून नको जातो बापा. आणशीन नाही तर आपण माय हो करशीन आता बट्टा लावशीन पिकल्या केसाले. आता बाई कुठंच नाही जात त्या. हा कुठं जाणार आहे? कोण ठेवते त्याला, कोण नाही ठेवत. जाऊ दे कुठं जाते तर माहित पडते. आता बाई खोली द्यायला काही नाही, माझ्या कपाटाला कुलूप नाही आहे. मी कशी ठेवान उघडं सगळं? गेलं काही तर तुम्हीच मला बोला ना. अजून मागं सुमित भाऊले दिली होती खोली राहासाठी. येई ना म्हटलं सगळ्या चादरी काढल्या. हा सगळ्या धुवाले तशाच ठेवल्या म्हटलं. जेवढ्या चादरी होत्या कपाटात तेवढ्याही वापरल्या. आणि एकही चादर धुवून नाही ठेवली म्हटलं. घरी मशीन आहे सगळं आहे, येईल करता नाही आलं थोडंसं. आणि आता सांगा आता मी येईल देईन आणि येईन सर तिथं पसारा करून ठेवला. एवढा मायकून होईन का तिकून आल्यावर? आता आता कसं आहे बाई, माहिती दिलं असतं धुवून मशीनीत टाकून राहिलं चादरीचीच गोष्ट. पण आता काही कमी जास्त केलं कुठं गेली बाई घर सोडून तर कुठंच नाही जात आता बाई. बाई वैशाली देऊन दे ना बेटा, कायले एवढं हे पोलीससाठी नासुकल्या. बाबा तसं नाही आहे, ते नासुकल्या खोलीची गोष्ट नाही आहे. माझं सगळं सामान आहे तिथं. हा अन मग माहिती आहे का त्याच्यातलं गेलं म्हणजे हे मला बोलते. मग तू काय दिल्ली म्हणते, येईलच तर दिल्ली मागं तर ते मला किती बोले. काऊन दिल्ली म्हणे त्या येईल खोली म्हणे. हा अशी आहे म्हणे मला. वैशाली ताई देऊ नका, बिलकुलही नका देऊ. हा येईल काय आहे, आज तुमची खोली मागतली, उद्या माझी खोली मागतली मागन, परवा अजून कोणाची मागन. आता बाई तुमची खोली देऊन द्या त्याला आणि तुम्ही त्या खोलीत राहा. भल्लीच हुशार आहे हो तू. तू राही ना त्या खोलीत आणि तू वाली खोली देऊन दे तिले. तुमची पोरगी माहिती म्हणून म्हणून राहिली मी. माझी पोरगी थोडी माहिती, माझी पोरगी राहिली असती तर मी देऊन दिली असती. हो चालली मोठी हुशार. बाबा चला मग जाऊ आपण आता. हो बेटा चला 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 निघतो मग आम्ही. इन बाई येतो मग आम्ही आता. हा जातो म्हटलं पोरीला घेऊन. हो या पोरीच्या बोलण्यावर लक्ष नका देजा भाऊ. ते जराशी नादान आहे. काय करावं आता, असते कोणी कोणी असं. हा आपल्याला बेकार वाटते. नाही नाही बेकार काय वाटायचं आहे, माझ्या पोरीसारखी ते पोरगी. बेकार गिकार नाही वाटलं मला, म्हणून तर मी बसलो आहे ना. बेकार वाटलं असतं तर बसलो असतो काय बाई. चला मग येतो मग. हो हो या आता बाई निघतो म्हटलं. आता बॅगा घेतो ना निघतो मग. हा जातो म्हटलं. हो पाहिजे जराशी. हा गाडी तसं धक्का बुक्की येते बरोबर पाहिजे. हा आता बाई बरोबर जातो मी. मोहिनी फोन करत जाजो. मी आता जातो, मला गमणार तर नाही पण फोन घेऊन केलं तर तेवढंच हे होते. करत जाजो फोन, काय मी बी करत जाईन तुले. हा वैशाली ताई मला तुमची लय आठवण येईन. मी एकटीच राहिली आता इथं. हाय ना परी आहे ना तुला बोलचाल करायला. हो आहे तर परीच. बाई बॅग आण ना बेटा, बॅग नेतो ना मग उचलून मी. हा बाबा येतो मी बॅग घेऊन. वैशाली ताई पाहिजे आपली काळजी घे जा काय तब्येतीची. हा तूही काळजी घे जा तू या तब्येतीची. मला सांगशील ना स्वतः काय म्हणते तर काळजी नाही घेशील. मी घेतो वैशाली ताई, माझी काळजी करायला आहे ना राजेशजी आहे. हा आणि माझी आईले बोलावून घेतो मी आता. हा बोलावून घे आता, कारण आता तुझ्या 9 लागून जाईल आणि मग आता 8 चालू आहे. तर मग काय करतो इथं थांबून, मी तिथं जातो, तू आईले बोलावून घे. काही झालं म्हणजे फोन करतो मला, नाही तर मग बस करशीलच नाही. करा ना वैशाली ताई, करेन ना मी फोन, करेन ना तुम्हाला. वैशाली पाहिजे काळजी घेजो हा तब्येतीची. हा नाही तर मग मशीन का आता बहिणं तर काही मतलंच नाही. आणि तिच्या गोष्टीवर काही लक्ष देऊ नको छायाच्या. आता बाई लक्ष द्यायचा विषय नाही आहे, पण तुम्ही सांगा मी कसं काय सगळं माझ्या उघडं टाकून चालली जाऊ. हा मग काही गेलं आलं तर तुम्ही लोकच मला म्हणाल तर त्या कसं ठेवलं, तुला काळजी नाही, असं नाही तसं नाही. आणि तुमच्या पोराला पहिलेच आवडत नाही. मग मागच्या वेळेस मला ते किती बोले म्हणे, कायले म्हणे त्याला खोली दिली म्हणे तर असं करून ठेवलं तसं करून ठेवलं त्यानं. अहो तिला त्या खोलीत गमून नाही राहिलं कोणी म्हणून म्हणे ती. आता वहिनी चालल्या बा गावाले तर वहिनीच्या खोलीत राहतो म्हणे मी 2-3 महिन्यापर्यंत, तुम्ही येईपर्यंत. म्हणजे छाया आता इथंच आहे का बाबा? हो तिच्या घरी वांदा नाही झाला काय बाई. वांदा झाला तर आता ते कितीक दिवस राहते कितीक दिवस नाही. तिला थोडंसं हे झालं म्हणजे जाईन ते. आता बाई ते आपली सामानाची खोली आहे ती कोण नाही देऊन देत त्याला खाली करून. एवढं मोठं सामान खाली करायला पुरून राहिलं काय ते त्याच्यातलं कोण करण? माझ्याकडून होते काय? ते तर काही हात लावत नाही. तिला म्हणून मग मी म्हणून असं कर, तू सामान खाली कर म्हणून त्याच्यातलं न लागन तर त्या खोलीत राह म्हणून सप्पा बिप्पा करून. हा तसं होते, करा म्हणा ती म्हणा थोडंसं आणि राहा म्हणा त्या खोलीत म्हणा. एक पलंग टाकला तर किती जागा पाहिजे त्याला, एकट्यात आहे त्या. वैशाली ताई असं नाही पाहिजे त्याला, आपल्यासारख्या खोल्या पाहिजे. हा त्याचं म्हणणं असं आहे का घरावर सुनायचाच अधिकार आहे काय? माझा अधिकार आहे म्हणते, हा पोरायचा आहे तेवढा. तर मला खोली पाहिजे म्हणते जशी तुमची आहे तशी. कोणी पण द्यायला नाही थोडी म्हणून राहिलं काही मोहिनी, पण हायच नाही घरात खोली रिकामी तर कुठून देईन मग. तेच तर सांगून राहिला मग आता बाई, पण आता काय करा, ऐकत नाही त्या. वैशाली जाऊ दे, या गोष्टीचं काही टेन्शन नको घेऊ तू, जाय तू शांततेनं. बाई चाल ना आता, चला काही आता थांबून अर्थ नाही ना, लय उशीर होते ना मग आपल्याला. हो बाबा हो चला ना चला. इन बाई येतो म्हटलं, आठवण ठेव जा. नमस्कार. हा भाऊले सांगजा नमस्कार आपला. हो भाऊ हो सांगतो सांगतो. ते आता वावरात गेले कोणी म्हणून त्याचं तर असं आहे का गेले तर ऐन कोणी येते त्याच दिवशी लवकर येत नाही, नाही तर मग येऊन जाते लागल तर. हो काम होते कसं असते, बाहेर गेलेल्या माणसाचा गॅरंटीच नसते कधी येईन काय येईन. त्याच्यापेक्षा आपण आपलं काम करत राहावं. येतो आता बाई मग. हो हो ये ये मोहिनी पाहिजे. हा झगडे भांडणं नको करत जाऊ, चांगली राहत जायचो. वैशाली ताई मला तुमची लय आठवण येईन.
एकटीला म्हणे कोणी ह्या घरात गमतच नाही गड्या. तू तुझ्या आईला बोलवून घे, मग तुला गमत जाईन. ठीक आहे वैशाली ताई, आईला बोलावूनच घेतो मी. अन तुझ्याजवळ चाबी दिली आहे ना मी खोलीची, बरोबर सांभाळून ठेवजो का. अहो वैशाली ताई, माझ्याजवळ कोणाची घ्यायची हिंमतच नाही आहे म्हटलं. कोण नाही घेत माझ्याजवळ चाबी. ते भाऊजी आले म्हणजे देजो फक्त त्याला. हा हा भाऊजीला देईन ना, भाऊजीला देईन मी. चल येतो मग, हा काळजी घेजो. हा वैशाली ताई या. चला बाबा. हो हो चला चला. येतो हा. हो या बाबा. हो हो या या. पाहिजे वैशाली ताई बरोबर. अहो गेली ना ते, आता काय तिच्या मागं जातो म्हणतो काय. नाही माका काय जातो आता बाई. मी सांगून राहिली त्याला पाहिजे म्हटलं बरोबर. तुझ्याजवळ चाबी दिली वाटते तिनं खोलीची. हा माझ्याजवळ दिली ना. भाऊजी येईन म्हणे तर देऊन देजो म्हणे. भाऊजी येईन तर मग द्यायला लागन काय. भाऊजी काय चाबीसाठी तिथे जाईन का मग. म्हणजे आमच्यावर भरोसा नाही होता तिले नाही काय. सासूवर भरोसा नव्हता जिचं घर होय, आणि तुझ्यावर भरोसा होता लागन तर तिले. नाही आता बाई भरोशाची गोष्ट नाही आहे, पण कसं आता आम्ही एक राहतो दोघी जणी. हा मी त्याच्याजवळ देतो, त्या माझ्याजवळ देते. मी काय खाल्ली असती का तिच्या खोलीची चाबी, का हरपवली असती, का उघडून चोरी केली असती. हा माझ्यावर भरोसा नव्हता तिले, त्याजवळ बरोबर दिली, माझ्याजवळ नाही दिली. आता बाई आता कोणाही जवळ दिली तर सारखीच झाली ना. सारखी कायची झाली. आणि माझ्याजवळ ते चाबी तू हरपून टाकशील, कुठेही टाकून देशील. आता बाई तुमच्याजवळ काय देऊ मी चाबी. हा मोठा चाबी मागून राहिला तर त्याला कोणी मागून घेतली मग तुम्ही. त्याने तुम्हाला दिली नाही आणि मी कायला देऊन देऊ. माझ्या घर म्हणून दे मला चाबी. मी देत नाही. मी वैशाली त्याच्या रूमची चाबी कोणालाच देत नाही. हा जेव्हा भाऊजी येईन तेव्हा मी फक्त भाऊजीला देईन. राजेशला मागून घेतो मी. तुमचं पोरगं काय करणार आहे, हिसकून देईन का माझ्याजवळून. त्याची तरी हिंमत आहे का माझ्याजवळून चाबी घ्यावं म्हणून. जे वस्तू मी देत नाही ना आता बाई कोणाला, ते माझ्याजवळ कोणी नाही घेऊ शकत. अन तुम्हाला काय काम आहे त्याच्या खोलीतल्या चाबीची. मी माझ्याजवळ ठेवतो म्हटलं. मी काय करून राहिली, मी काय खोलीत धसणार आहे का जाऊन. काहीच गरज नाहीये, कोणतीच गरज आहे नाही. त्याची खोली उघडायची नाही, त्याच्या खोलीत जायची नाही. पाहतो ना तू कशी नाही देत तर. माझ्याच घर ना मीच चोर झाली काय. चोराचा विषय नाही आता बाई. त्याची खोली ती त्याची पर्सनल आहे, त्याच्यात त्याचं सामान आहे. हा त्याचं सामान नसन तर ती तुमची खोली काय आहे ना सध्या. त्याचं सगळं तिथंच आहे ना. मग त्याचं जर काही गेलं तर कोणाला म्हणून मलाच म्हणून ना का तुला चाबी दिली होती, तुला जबाबदारी दिली होती. माझ्यावर विश्वास राहील काय त्याचा अशा ना. बाबा मोठी विश्वासाची बाकी गेली तर माहितच आहे किती विश्वास ठेवायला हे करतो. मला माहित आहे तुम्हाला तुमच्या पोरीला द्यायची आहे म्हणून करून राहिल्या अशा. का पोरीला म्हणाल का राय बा आता इथं. कोणाला माहित होती. मी कायले म्हणू अशी अन राहिली बी तर काय होऊन राहिलं. ते काही दुसरी वय काय पोरगीच नाही घरातली, तिचा हो खाय ना इथं तेवढाच. आता बी हो खाय ना तर अर्धा घर देऊन दे ना. पण आमची खोलीच काऊन बा, आमच्या खोलीवरच काऊन उठलं सगळं. चाबी देत नाही मी बस. चाबी देत नाही मी. हा भल्ल्या शेपरल्यासारख्या करून राहिल्या सुनाई. सासूसही ऐकायला नाही पाहत. सरला बाई काय झालं. नाही बा काही तर नाही झालं. काही नाही झालं. येतो जराशी मोहिनीसोबत बोलून. ते जरा बिचारे जरा जास्तच करते. थांब मी बात येतो. हो या मग या, थांबतो मी इथं बसतो इथं. हो हो बस 2 मिनिटात येतो मी.